जय शिवराय, जय शंभूराजे. आपण आज अशा ठिकाणी भेट देणार आहोत की तिथे गेल्यावर मन भारावून गेल्याशिवाय राहत नाही. इथे निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर मन प्रसन्न होते. बाजूने पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगड्या अशा रांगा आपल्याला त्याची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांची आणि मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. जय शिवराय, जय शंभूराजे. मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट करत आहोत. आता आपण आहोत कर्जत खोपोली रोडला, कर्जत पनवेल रोडला. तर आपण आता इथून कर्जतला जो रस्ता जातो तिथून आपण टर्न घेणार आहोत आणि आपण जाणार आहोत मोरबे डॅमला. तर चला आपण आता ही जर्नी स्टार्ट करूया. तुम्हाला कुठून कसं जायचं हे आता तुम्हाला मी सांगतोच. चला. तर मंडळी, हा आपला जुना खोपोली महामार्ग. तर इथून आपण आता लेफ्ट टर्न घेत आहोत कर्जतसाठी. इथून ऑलमोस्ट 6 किलोमीटर आहे मोरबे डॅम. तर आपण पुढच्या 10 ते 15 मिनिटात पोहोचून जाऊ. तर आपण आज जिथे चाललो आहोत त्या ठिकाणाची थोडक्यात माहिती घेऊयात. आपण आज चाललो आहोत जुन्या मुंबई पुणे रस्त्याला लागून असलेले मोरबे धरण या ठिकाणी. पण इथे जाताना तुम्ही गुगल मॅप्स लावून जाऊ नये, कारण मी सुद्धा तोच प्रयत्न केला, पण त्यामुळे काय झाले हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. तर चला मंडळी, आपण आता जिथून मोरबे डॅम साठी ज्या गावातून टर्न घेणार होतो आपण आता डायरेक्ट तिथेच भेटूया. तर आपण वावरले गावाच्या इथून टर्न घेतला आहे आणि आता आपण चाललोय मोरबे डॅमला. इथून आता एक कच्चा रस्ता लागतो आपल्याला. तर आता इथून आपल्याला एक टर्न घ्यायचा आहे हा कच्च्या रस्त्याने. बराचसा खराब रस्ता आहे. 1.5 किलोमीटर जवळजवळ इथून आपल्याला मोरबे डॅम. ऍक्च्युली आपल्याला खूप उशीर सुद्धा झालाय. वाजलेत संध्याकाळचे 5:10. आपल्याला थोडं लवकर यायला हवं होतं, पण ह्याच्यात एक चांगली गोष्ट होऊ शकते, आपल्याला सनसेट मिळू शकतो. त्याच्यामुळे आपले प्रयत्न आहेत की लवकरात लवकर पोहोचावं. आधी जर्नी करायची फिक्स नव्हती, कारण माझी तब्येत थोडी डाऊन आहे. त्याच्यामुळे जायचं की नाही हे शेवटपर्यंत फिक्स होत नव्हतं. तुम्हाला आवाजावरून माझ्या कळालंच असेल की माझी तब्येत डाऊन आहे, पण म्हटलं जाऊया. बाहेर पडल्याशिवाय आपल्याला पण बरं वाटणार नाही, कारण शेवटी एक ट्रिप म्हणजे एक जर्नी म्हणजे मेडिसिन आहे आपल्यासाठी. मित्रांनो, आपण रस्ता थोडासा चुकलेला आहे. इथे कोणाला तरी आपण विचारायला हवंय. तर मंडळी, आपण आता हायवेला आहोत, वावरले फाटायच्या इथे. आपण परत बाहेर आलोत कारण रस्ता चुकलेला. आपल्याला गुगल मावशीने परत एकदा फसवलंय. तर इथे आम्ही एका गावकऱ्यांना विचारलं तर ते बोलले मागे बोरले फाट्यावरून जा. बोरगाववरून. तर आपण आता परत मागे चाललो आहोत. तर आपण आता इथून राईट टर्न घेत आहोत.
माझ्या मते सोंडाई किल्ल्यासाठी पण हाच रोड घेतला जातो, जो पुढे तुम्हाला सोंडाई किल्ल्यापर्यंत घेऊन जातो. आणखीन एक पुढे तरी एक छोटंसं धरण आहे, त्या धरणासाठी पण इथूनच कंटिन्यू होतात. तर आपण आता ऑलमोस्ट पोहोचलो आहोत धरणाच्या इथे. तर आपण आता भेटत धरणावर डायरेक्ट. तर मंडळी, आपण आलो आहोत मोरबे डॅमला. तर बघा व्ह्यू. खूप इथे हवा सुटली आहे. हा जो समोर दिसतोय तो सोंडाई किल्ला, आणि त्या साईडला जो तुम्हाला दिसतोय तो इर्शाळगड. तो इर्शाळगड बोलल्यावरती ती गोष्ट समोर उभी राहिली, जी पावसाळ्यात एक घटना घडली होती. पूर्ण इर्शाळवाडीवरती दुःखद प्रसंग जो उभा झाला होता त्याच्यावरून. खूप मोठा धरण आहे, खूप शांत आहे, खूप वारा सुटलाय. आणि आता सनसेट. इथे तुम्ही ब्रेकफास्ट राईड पण करू शकता. सकाळी येऊन इथे नाश्ता करू शकता, किंवा संध्याकाळी किंवा दुपारी एक इथे आजूबाजूला झाड पाहून तुम्ही जेवण किंवा संध्याकाळी नाश्ता पण करू शकता. जे समोर एक तुम्हाला बेट दिसत असेल, त्या बेटावरती एक झाड आहे, ते छान दिसत आहे आता पण. अरे ती आखू फेकतात ना ती. तर मित्रांनो, हे जे धरण आहे मोरबे डॅम, ते 1985 साली बांधण्यात आलं. त्याच्यानंतर हे धरण पूर्ण नवी मुंबईमध्ये पाणी पुरवठा करतं. त्याच्यामुळे हे नवी मुंबईसाठी फुल प्रमुख असं हे धरण मानण्यात येतं, कारण पूर्ण नवी मुंबईसाठी पाणी पुरवठा इथूनच केला जातो. आपण आता पुढे आणखीन जरा खाली आलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला इथून चांगले शॉर्ट्स व्ह्यूज मिळत आहेत. आणि इथे तुम्ही फिशिंग सुद्धा करू शकतात. खूप मोठं धरण आहे.
तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा मोरबे डॅम आणि ही जर्नी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण आता तुर्तास व्हिडिओ इथेच थांबवत आहोत आणि आपण चालू करत आहोत परतीचा प्रवास. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढल्या एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित ड्रायव्हिंग करा, नियम पाळा. भेटूया पुढल्या एका जर्नीमध्ये. बाय.